भगवान परशुराम जयंती निमित्त अमरावतीत भव्य शोभायात्रा. आमदार सुलभाताई खोडके यांची विश्व मांगल्यासाठी प्रार्थना. दिनांक 19 एप्रिल 2026 भगवान परशुराम जयंती व अक्षय तृतीय निमित्ताने अमरावतीत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील राजकमल चौक येथे शोभायात्रेचे आगमन होताच आमदार सुलभाताई संजय खोडके व आमदार संजय खोडके यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून मालार्पण केले. यावेळी बोलताना आमदार सुलभाताई खोडके यांनी भगवान परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारे ऋषी असून भारतीय संस्कृतीचे त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते ऋषी परंपरेचे मार्गदर्शक असून शस्त्र व शास्त्र या दोन्हीचे संतुलन साधणारे आदर्श व्यक्तिमत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. भगवान परशुराम हे भगवान विष्णू यांचा 6वा अवतार मानले जातात. माता रेणुका व ऋषी जमदग्नी यांचे सुपुत्र असलेले परशुरामांनी गुरु आणि आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करत आदर्श घालून दिला. कठोर तपश्चर्याद्वारे भगवान शिव यांच्याकडून दिव्य अस्त्र शस्त्र प्राप्त केल्याची त्यांनी कथा प्रसिद्ध केली. परशु या अस्त्रामुळे त्यांनी परशुराम हे नाव प्राप्त केले. कार्यक्रमादरम्यान आमदार सौ खोडके यांनी भगवान परशुराम यांचे चरण विश्व मांगल्यासाठी प्रार्थना केली. तसेच गौमाता सन्मानार्थ काढलेल्या शोभायात्रा सहभाग नोंदवून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री गौरक्षण संस्था, श्री गौ सन्मान रक्तदान समिती, श्री माहेश्वरी पंचायत, श्री रामचरितमानस परिषद आणि अमरावती रक्तदान समिती यांचे पदाधिकारी, सदस्य व विप्रुतवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.